ए गण्या चल चल, घराच्या भिंतीवरून लावून आलीस का? हो, तोंडाच्या भारावर पडली गिल्ली असतीस तर दात फुटली असते रे. लमचे अशा वेळेस स्टंट मारायचे होत का? आता तू येते मले बरवाले आलास का ज्ञान पाजाले? बस गाडीवर. गाडीवर? माले तू घोड्यावर बसवणार होतास ना? ए लगन तर होऊ दे, दारे तुझा बसवतो ना घोड्यावर. म्हणजे ए सविते, ती घोडा आणलो नसून तर घोडा बोंबलला नसता का भोकणीचे? अरे पण माझा राजकुमार मला घोड्यावर बसवून नेणार होता ना, स्वप्नात तर असाच दिसे मला. तर आता स्वप्नातून बाहेर निघणं गुख आहे. इकडे माझ्या खाण्यापिण्याचे वांदे आहेत ना, घोडा कुठून आणू मी? ए गाडी आणलून ते चोरून, तेच तर मोठी गोष्ट आहे. माझा बीएफ चोर आहे? चोर नसो, तुझ्यासाठी बनलो. तुला आज परवाचा होता ना. मी काय म्हणतो गणू, आईले सांगून येऊ का? विनाकारण उद्या आई दांदरेल रे मले. आई दांदर दे, जा ना, बाबाले पण सांगून दे. हो थांब, मी 2 मिनिटात आली. म्हणून म्हणत होतो का सकाळी उठून भेद्रू घासत जा म्हणून डोक्याला. तुझ्या डोक्यात मेंदू आहे का नाही? आई बाबाले सांगशील तर मग आपण परून कसा? त्याला माहित नाही होईल का आपण परत आऊन म्हणून? अरे तर उद्या पाहतील नाही का माझे आई बाबा का माझी पोरगी कुठे गेली म्हणून? आणखी बिचारा पोलिसांना पण तकलीफ. तू एक काम कर, हे गाडी धर न माझ्या अंगावर चालव. गण्या काही गण्या गिन्या नको म्हणून याच्या अंगावर चालव, माझ्या अंगावर चालव. कधी तर डोक्याचा वापर करत जा सविता बाई. नाही नाही, ढोड्यात गेला काम धंदा. तू गाडी चालव माझ्या अंगावर. गाडी चालवीन तर तू मरशील नाही का? मग मी परून कोणासोबत जाईन? एक काम कर, तू याच्या अंगावर गाडी चालव आणि माझ्यासोबत परून चल. तू आपली सेटिंग लावायला आलास का माझी वे? तुमचा हा निब्बा निबीचा कार्यक्रमच नाही संपला तर कसा परून भाऊ आपण? या मामाच्या पोरीला एका झटक्यात पटवली.